नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पालघर पोलीस पेपर मागील वर्ष प्रश्नपत्रिका। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर चॅनलला जॉईन करा, लाईक करा। प्रश्न क्रमांक 1, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर ऑप्शन ए भोळसर, भोळसट, भोळेपणा, भोळी। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए भोळसर। भोळा या शब्दाचे भाववाचक नाम हे भोळसर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा काल्पनिक जाणवणाऱ्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात असे म्हणतात। तर ऑप्शन आहे नामे, विशेषणे, विशेषनाम, सर्वनाम। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए नामे। प्रत्यक्षात असणारे किंवा कल्पनेत जाणवणाऱ्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नावे त्यांना व्याकरणात नाम असे म्हणतात। तसे उदाहरण फूल, हरी। विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ चांगली, मुले, हिरवी मिरची। सर्वनामाबद्दल माहिती घेऊ। वाक्यात नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। सर्वनामाचे एकूण 6 प्रकार मानतात। 1 पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 संबंधित सर्वनाम, 4 प्रश्नार्थक सर्वनाम, 5 सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, 6 आत्मवाचक सर्वनाम। प्रश्न क्रमांक 4, आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर ऑप्शन ए 1 संख्यावाचक, कालवाचक, परिणामवाचक, स्थलवाचक। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी स्थलवाचक। आसपास हे स्थलवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे। वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याचे स्थान किंवा ठिकाण दर्शवते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जे चकाचकते ते सोने नसते हे संयुक्त वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 6, वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए। क्रमांक 7, विसंगत घटक ओळखा। तर ऑप्शन ए फोन, मोबाईल, पेजर, बिनतारी संदेश यंत्रणा। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पेजर। प्रश्न क्रमांक 8, ताईने निबंध लिहिला आहे या वाक्यातील काळ ओळखा। तर ऑप्शन आहे साधा वर्तमान काळ, बी रीती भविष्यकाळ, सी पूर्ण भूतकाळ, डी पूर्ण वर्तमान काळ। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पूर्ण वर्तमान काळ। जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 9, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन ए हिंदी, बी फारसी, सी कानडी, डी पोर्तुगीज। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कानडी। अडकिता हा शब्द कानडी या भाषेतून आलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, मृत्युंजय म्हणजे काय? तर ऑप्शन ए मृत्यूसमोर हरलेला, बी मृत्यूसमोर आला आहे असा, मृत्यूवर विजय मिळवणारा, डी मृत्यूला घाबरलेला। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणजे मृत्युंजय आहे। प्रश्न क्रमांक 11, मोठे धाडस करणे या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा। तर ऑप्शन आहे सार्थकी लागणे, गळची बांधा होणे, उखळ पांढरे होणे, हनुमान झेप घेणे। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 12, अंदमान आणि निकोबार बेटाचा समूह कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन ए बंगालच्या उपसागर, बी अरबी समुद्र, सी पॅसिफिक महासागर, डी दक्षिण महासागर। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए बंगालचा उपसागर। अंदमान आणि निकोबार बेटाचा समूह हा बंगालच्या उपसागरा ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 13, गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्ध असलेले वैजेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन ए रायगड, बी नाशिक, सी मुंबई, डी ठाणे। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वैजेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे। तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14,
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागतात? तर ऑप्शन ए कर्कवृत्त, ब मकरवृत्त, सी विषुववृत्त, डी रेखावृत्त. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विषुववृत्त. पृथ्वीला 2 भागामध्ये विभागणाऱ्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त म्हणतात. विषुववृत्त ही एक काल्पनिक रेषा आहे जी ग्रहाच्या केंद्राभोवतीचे फिरते. हे पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वेगळं करते. प्रश्न क्रमांक 15. भूकंपाची तीव्रता टिंबटिंब एकात मोजतात. तर ऑप्शन ए मिलीबार, बी रिस्टर, सी मिलीमीटर, डी पास्कल. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रिस्टर स्केल. भूकंपाची तीव्रता ही रिस्टर एककात मोजत असतात. क्रमांक 16. महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन ए औरंगाबाद, बी उस्मानाबाद, सी अहमदनगर, डी दौलताबाद. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी उस्मानाबाद. उस्मानाबाद धाराशिव असे करण्यात आलेले आहे आणि औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन ए संत्रा, चिकू, केळी, करवंदे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चिकू. प्रश्न क्रमांक 18. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीत संबोधले जातात? तर ऑप्शन ए कृष्णा, वैनगंगा, गोदावरी, वैतरणा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गोदावरी. गोदावरी नदीचा गणन भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केला जाते. या नदीला दक्षिण गंगा असे म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन ए 420, 830, 720, 620. तर या प्रश्नाचे उत्तर सी 720. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर समुद्राचा किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते? तर ऑप्शन आहे गोंड, हलबा, अंध, डी वाडलो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वाडलो. पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वाडली, कातकरी, मल्हार, कोळी इत्यादी आदिवासी जमाती आहे.